विटाजवळील रेवणसिद्ध घाटामधील धोकादायक वळणावर ज्या दोन एसटी बसेसचा अपघात झाला, तो अपघात फक्त या अपघाताला वन विभाग जबाबदार आहे का असा प्रश्न आता उपस्थित होतोय। कारण जो रेवणसिद्ध घाटातून जो रस्ता जातोय तो पूर्ण रस्ता हा वन विभागाच्या मालकी हद्दीतून जातोय आणि या रस्त्यावर रुंदीकरण असो किंवा त्या रस्त्याकडची झाडे तोडायला वन विभागाचा नेहमी विरोध होता किंवा त्यांची परमिशन घ्यावी लागायची आणि ती झाडं तोडली जायची नाहीत। आपल्यासोबत बोलण्यासाठी आमदार सुहास बाबर आहेत। किती किलोमीटरचा रस्ता अशा पद्धतीनं या वन विभागाच्या हद्दीतून जातो आणि सातत्याने या ठिकाणचे अपघात? एक कराड विजापूर हायवेवरती कराडचा सुरलीचा घाट एक पूर्ण जवळपास तो 2-2.5 किलोमीटर असेल, रेणावेचा घाट पूर्ण तो साधारण 1-2 किलोमीटर असेल, रेवणगावचा घाट 1 किलोमीटर आणि नागदचा 2.5-3 किलोमीटरचा। या चारही घाट हे वन विभागाच्या हद्दीमध्ये येतात, पण त्यांनी कधीही सहानुभूतीपूर्वक याचा विचार केला नाही। कारण ज्यावेळेला हा रस्त्याचं काम सुरू झालं, वायडनिंग चालू झालं, तर त्यांनी कायम त्याला नकारघंटा दिली। उलट त्या कॉन्ट्रॅक्टरवरती गुन्हा दाखल करायचा प्रयत्न केला की तो वायडनिंग इथं करायचं नाही आणि मंजूर झालेलं काम त्यावेळेला त्या घाटामध्ये रुंदीकरण होऊ शकलं नाही। आता होतं काय, रस्ता मोठा आहे, स्पीडने येतात आणि घाटात आले की बॉटलनेक होते आणि काही टर्न असे आहेत वळणामध्ये अपघात होण्याचे चान्सेस खूप आहेत। एसटी महामंडळानं सुद्धा अनेकदा पत्र दिलं होतं, विनंती केली होती, पण ती दुर्दैवानं त्याचं रुंदीकरण होऊ शकलं नाही। बाहेर आलेली झाडं सुद्धा रस्त्याच्या हद्दीमध्ये कट करायला ती परवानगी देत नाही। आता थोडं गडकरी साहेबांना भेटलो, त्यांनी आता तरतूद करतायत पैशाची आणि काम सुरू होईल असं आता तरी किमान सहानुभूतीपूर्वक त्याचा विचारावा अशी आमची विनंती आहे। खास करून जो काल रेवणसिद्ध घाटामध्ये जो अपघात झाला, जवळपास 2 ते 3 टर्न हे अत्यंत धोकादायक आहेत, तर वन विभागानं या बाबतीमध्ये काहीच पावलं अलीकडे उचलली नाहीत अलीकडच्या वर्षी? आता रिसेंट तरी काहीच नाही। म्हणजे अनेकदा त्यांना ते झाडं सोडून घेणं म्हणतात, जे रस्त्याच्या हद्दी त्या एरियामध्ये झाडं आलेत। कारण काय होतं, जरा जे झाड बाहेर असेल तर 2 व्हीलरवाले 4 व्हीलर ते असं त्याला ज्या वळसा घालून जातात त्याला ते खूप मोठं धोकादायक असतं। पण त्यांनी आज तागात कधी त्याचं काम करावं किंवा सोडून घ्यावं असं कधीच नाही। काही खाजगी लोकांनीच जबरदस्ती तोडलं असेल तर तोडलं असेल, पण विभागाकडनं कधी काही तशी मदत झाली। आता तुमची या 2-3 घाटामधील या वळणाबाबत वन विभागाकडे काय मागणी असेल किंवा तुम्ही काय नाही, आता गडकरी साहेबांनी त्याला जर पैसे दिले, साधारण त्यांनी 95 कोटी रुपये उर्वरित सगळ्या कामांना देण्याचं परवा स्वीकारले त्यांनी निवेदन आणि लगेच टेंडर करतो म्हणले। आता तरी सहानुभूतीपूर्वक त्याची प्रक्रिया इतकी किचकट आहे वन विभागाची। मी विधानसभेमध्ये सुद्धा अधिवेशनामध्ये आवाज उठवत आहे की थोडं सॉफ्ट करा, की आता जिल्ह्याची परमिशन जिल्हा स्तरावरती मिळावं। हे इथून नागपूरवरून दिल्ली, दिल्लीतून परत मुंबई, खूप क्रिटिकल प्रोसेस आहे त्याची। थोडं सॉफ्ट करून आता जर काम मंजूर झालं तर वायडनिंग करून त्याचे सगळे संरक्षक कट्टे बांधण्यासाठी त्यांनी आम्हाला मदत केली। आता एकूण जखमीबाबत आणि काय परिस्थिती आहे? 2 दुर्दैवाने मृत्यू झाले, त्याच्यामध्ये 2 अतिशय गंभीर अवस्थेमध्ये आहेत। एक कॉलेजची लहान मुलगी आणि एक थोडी मिडल एज महिला आहेत, त्या कराडला शिफ्ट केल्या त्यांना। एक प्रभूला सांगलीला कोल्हापूरला शिफ्ट केले आणि एक इथं विट्यामध्ये एक थोडी इंजर्ड आहे। 6 लोकांचं ऑपरेशन करावं लागेल पायाची अशी परिस्थिती आहे। जवळपास 45 ते 48 लोक आम्ही बघितलेली जखमी होते। त्यांना सगळ्यांना काही किरकोळ जखमी होते, ते काल डिस्चार्ज झाले। काही लोक असे आहेत की त्यांना आठवडाभर 2 आठवडे त्या हॉस्पिटलमध्ये ऍडमिट व्हावं लागेल। तर ही परिस्थिती या सगळ्या अपघातामुळे ओढावलेली आहे आणि अशा पद्धतीचे धोकादायक वळण, अशा पद्धतीचे 3 ते 4 घाट हे विजापूर गुहागर मार्ग असो या मार्गावरती आले। त्यातील अत्यंत धोकादायक हा रेवणसिद्ध घाट आहे, जो वन विभागाच्या मालकी हद्दीत येतो आणि त्यामुळेच या अपघातांना एक प्रकारे वन विभागानं निमंत्रणच दिलंय का, हे असा देखील प्रश्न या सगळ्या अपघातावरून उपस्थित होतो। आणि त्यामुळं आता तरी वन विभाग या रस्त्याबाबत, रस्त्याच्या रुंदीकरणाबाबत नरमाईची भूमिका घेणार का, याकडे लक्ष असणार आहे। कॅमेरा पर्सन योगेश सोबत कुलदीप माने, एबीपी माझा, विटा सांगली।